नाही कारवाई केलीच जाईल। सुरेश धस म्हणतायत की धनंजय मुंडेंचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी का घ्यावा, अजित पवारांनी तो घेतला पाहिजे, त्यांनी ते मान्य केलं पाहिजे। सुरेश धसला काय वाटतंय त्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही। मी या सरकारमध्ये भाजपच्या बरोबर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी मी चर्चा करत असतो। त्यांच्याशी चर्चा करून महायुतीचं सरकार व्यवस्थित पुढे काम करावं, त्याच्यामध्ये एकनाथराव शिंदेंची पण महत्वाची भूमिका आहे। त्याच्यावर आम्ही निर्णय घेताना आम्ही प्रमुख लोक बसतो आणि निर्णय घेत असतो। असं वेगवेगळ्या पक्षातले खालचे कार्यकर्ते बोलायला लागले तर त्याला काही अंतच राहणार नाही। त्याच्या संदर्भामध्ये जी भूमिका असेल ते अमित शहा आम्हाला सांगतील, भाजपची आम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील, आम्हाला चंद्रशेखर बावनकुळे साहेब सांगतील, आम्हाला नड्डाजी सांगतील। हे बरोबर आहे ना? परंतु दादा धनंजय मुंडे हे सातत्यानं माध्यमांवरती खापर फोडतात आहे। एकीकडे महायुती मीडिया ट्रायल सुरू आहे, परंतु महायुतीचेच नेते मंडळी जे आहेत ते धनंजय मुंडेवरती आणि वाल्मिकांवरती आरोप महामंडळ नेते मंडळी नाही, खालचे कार्यकर्ते नेते मंडळींशी मी संपर्कात आहे। तुम्ही कुणाला नेते समजता ते मला माहिती नाही। मी ज्यांना नेते समजतो ते वेगळे आहेत आणि तुम्ही ज्यांना नेते समजतात ते माझ्या दृष्टीनं पक्षाचे नेते नाहीत।